ऋतुजाच्या आयुष्यातील वादळ आता तिच्या मनातच नाही तर तिच्या कामावरही दिसू लागलं होतं. पूर्वी ऑफिसमध्ये सर्वात आत्मविश्वासाने प्रेझेंटेशन देणारी ऋतुजा आता हरवलेली दिसत होती. सकाळी कंपनीची मोठी कॉन्फरन्स होती. देशभरातील क्लायंट ऑनलाईन जोडले होते. ऋतुजा प्रेझेंटेशन सुरू करत होती. गुड मॉर्निंग एव्हरीवन. पहिले 2 स्लाईड व्यवस्थित झाले. तिसऱ्या स्लाईडवर येताच ती अचानक थांबली. तिला पुढचा पॉईंटच आठवेना. संपूर्ण कॉन्फरन्स रूम शांत झाली. तिने लॅपटॉपकडे पाहिले, पुन्हा स्क्रीनकडे. तरी शब्द बाहेर येत नव्हते. बॉसने परिस्थिती ओळखली. ते म्हणाले, ऋतुजा, टेक युअर टाईम. ती कसंबसं प्रेझेंटेशन करून पूर्ण बाहेर आली. मीटिंगमध्ये हरवलेलं तिचं मन होतं. दुसऱ्या दिवशी टीम मीटिंग होती. बॉस नवीन प्रोजेक्टबद्दल बोलत होते. ऋतुजा, तुझं मत काय आहे? ऋतुजा अचानक म्हणाली. परीला आज शाळेत. संपूर्ण टीम तिच्याकडे पाहू लागली. तिला लगेच लक्षात आलं की ती ऑफिसमध्ये नसून घरच्या विचारात हरवली होती. ती म्हणाली, सॉरी सर. बॉस काही बोलले नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. दुपारच्या वेळी बॉसने तिला केबिनमध्ये बोलवलं. ऋतुजा, तू ठीक आहेस ना? ऋतुजा म्हणाली, हो सर. बॉस म्हणाले, माझ्याकडे बघून सांग. हे ऐकताच तिचे डोळे भरून आले. बॉसने विचारलं, घरी काही प्रॉब्लेम आहे का? ती काही बोलली नाही. फक्त नथिंग सर एवढंच म्हणाली आणि तिथून थेट वॉशरूममध्ये गेली. दार बंद करून जोरात रडू लागली. मी इतकी कमकुवत कधी झाले? बॉसला काळजी वाटली. त्यांनी HR टीमला बोलवलं. म्हणाले, आपण फक्त सहकारी नाही, आपण एक टीम आहोत. ऋतुजा संकटात आहे. कोणी तिच्याशी मैत्रीने बोलू शकेल का? तेव्हा टीममधील ज्युनियर कर्मचारी प्रिया म्हणाली, सर, मी प्रयत्न करते. आपण सगळे मिळून ऋतुजा मॅमना मैत्रीचा हात देऊ आणि यातून बाहेर काढू. दुसऱ्या दिवशी ब्रेकमध्ये प्रिया 2 कॉफी घेऊन आली. ऋतुजा मॅम, कॉफी. ऋतुजा तिच्या विचारातच होती. प्रिया तिचा हात धरून बोलली, चला ना मॅम. आणि दोघी टेबलवर बसल्या. 2 मिनिटं दोघीही शांत. मग प्रिया म्हणाली, मॅम, मला ना खूप टेन्शन किंवा डिप्रेशन आलं ना, मला जे हवं ते करते. मी स्वतःचे लाड करते, हट्ट पुरवते. मी जे मनात येईल ते करते. मनसोक्त फिरते. हिरव्यागार निसर्गात स्वच्छंदी बागडते. घरभर नाचते. मनमुराद बिना तालासुरात गाते. हसू वाटलं तर हसते आणि रडू वाटलं तर रडते, असं प्रिया म्हणाली. आणि ऋतुजाचा बांधच फुटला आणि ती प्रियाला बिलगून धाय मोकळून रडू लागली. प्रिया म्हणाली, रडायचं असेल तर रडा. मी काही प्रश्न विचारणार नाही. हे ऐकताच ऋतुजाच्या डोळ्यातून आणखी अश्रू वाहू लागले. तिने पहिल्यांदाच प्रियासमोर मन मोकळं केलं. सासूबाईंचं वागणं, विवेकचं व्यसन, संशय, घरातील भांडणं, परी, सगळं काही सांगितलं. प्रिया शांतपणे ऐकत होती. शेवटी तिने ऋतुजाचा हात हातात घेतला. ऋतुजा मॅम, तुम्ही एकट्या नाही आहात. प्रियाने बोट दाखवले आणि ऋतुजा मागे वळून बघू लागली. संपूर्ण टीमचा आधार, आमची खंबीर साथ तुमच्यासोबत आहे. सर्वांनी मिळून ऋतुजाला समजावले. आपण यातून मार्ग काढू काहीतरी. बॉसने ऋतुजाला केबिनमध्ये बोलवलं. तिथे संपूर्ण टीम उभी होती. बॉस म्हणाले, ऋतुजा, कधी मजबूत माणसंही रडतात. त्यात लाज वाटण्यासारखं काही नाही. एक सहकारी म्हणाला, तुझ्या प्रोजेक्टची काळजी आम्ही घेऊ. दुसरा म्हणाला, मी मीटिंग नोट्स सांभाळेन. प्रिया म्हणाली, मॅम, तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या. ऋतुजाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. इतक्या दिवसांनी तिला जाणवलं, रक्ताची नातीच नाही तर मनाने जोडलेली माणसंही कुटुंब असतात. त्या दिवशी बॉस म्हणाले, समस्या कायम राहत नाहीत, पण हार मानणारे कायम हरतात आणि तू हार मानणाऱ्यांपैकी नाहीस. ऋतुजाने डोळे पुसले आणि म्हणाली, येस सर, मी पुन्हा नव्याने सुरुवात करेन. संपूर्ण ऑफिस टाळ्या वाजवू लागलं. ऋतुजाने नवीन निर्णय घेतला आणि ठरवले, घरात छोटे छोटे बदल करायचे. आता इमोशनल होऊन नाही, प्रॅक्टिकली डिसिजन घ्यायचे. आणि तिने एक योग्य निर्णय घेतला. ऋतुजाचं आयुष्य आता धावपळीचं झालं होतं. सकाळी 5 वाजता उठायचं, सगळ्यांचा चहा, नाश्ता, डबे, परीला तयार करायचं, स्वतः ऑफिसला जायचं, संध्याकाळी आल्यावर पुन्हा स्वयंपाक, घर आवरणं, परीचा अभ्यास.
तिच्यासोबत खेळणं, या सगळ्यात ऋतुजा पूर्णपणे थकून जात होती. त्याचा परिणाम आता घरावरही दिसू लागला होता. एके रात्री परीला ताप आला. ती झोपेतच आईला बिलगून म्हणत होती, "आई, तू ऑफिसला जाऊ नको ना." ऋतुजाने तिच्या कपाळावर हात ठेवला. "का गं?" परी म्हणाली, "तू नसलीस की मला तुझी खूप आठवण येते. मला भीती वाटते." ऋतुजाच्या डोळ्यात पाणी आलं. तिला जाणवलं, परीला तिच्या वेळेची गरज आहे. सकाळी ऋतुजा परीला डॉक्टरांकडे घेऊन गेली. त्यामुळे ऑफिसला जायला उशीर झाला. घरी नाश्ता अजून तयार नव्हता. विवेक डायनिंग टेबलवर बसून चिडून म्हणाला, "अजून नाश्ता नाही?" सासूबाई लगेच म्हणाल्या, "आम्ही काय करू? आम्ही आता म्हातारे झालो आहोत." सासरे शांतपणे वर्तमानपत्र वाचत होते. ऋतुजा घरी आली. विवेककडे पाहून ऋतुजा म्हणाली, "सॉरी, परीला ताप आला होता. त्यामुळे तिला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते म्हणून लेट झाला." तिने घाईघाईने पोहे केले. पण तोपर्यंत विवेकचा राग वाढला होता. रोजचंच झालंय. कधी नाश्ता उशिरा, कधी जेवण उशिरा. ऋतुजा काहीच बोलली नाही. तिला माहीत होतं, तो चुकीचा बोलत असला तरी परिस्थिती मात्र खरी होती. ऋतुजाने घरी प्रस्ताव मांडायचे ठरवले. त्या रात्री सगळे जेवायला बसले होते. ऋतुजाने विषय काढला, "बाबा, आई, मला एक गोष्ट बोलायची आहे." सगळे तिच्याकडे पाहू लागले. "घरातली कामं वाढत आहेत. परीलाही माझी जास्त गरज आहे. ऑफिसचं कामही वाढलंय. म्हणून माझी एक विनंती आहे. आपण घरकामासाठी एखाद्या मावशीला ठेवायचं का?" सासरे लगेच म्हणाले, "चांगली कल्पना आहे बाळ." सासूबाई काहीच बोलल्या नाहीत. ऋतुजा पुढे म्हणाली, "त्यांचा पगार पूर्ण मी देईन. विवेकवर 1 रुपयाचाही भार पडणार नाही." विवेक स्वार्थी विचार करू लागला. हे ऐकताच विवेक मनात विचार करू लागला, "छानच झालं. आईलाही काम करावं लागणार नाही आणि मलाही पैसे द्यावे लागणार नाहीत. वेळेवर नाश्ता आणि जेवणही मिळेल." तो म्हणाला, "मला काही प्रॉब्लेम नाही. तुला जे योग्य वाटते ते कर. पैसे तू देणार असशील तर ठेव मावशी." ऋतुजाने फक्त मान हलवली. तिला वाटलं, किमान या निर्णयाला तरी विवेकने विरोध केला नाही. जेवण झाल्यावर सासरे ऋतुजाजवळ आले. "ऋतुजा, तू एवढं सगळं एकटी करत होतीस. आधीच हा निर्णय घ्यायला हवा होता." ऋतुजा म्हणाली, "बाबा, मला वाटायचं मी सगळं सांभाळेन. पण आता परीसाठी वेळ देणं जास्त महत्त्वाचं आहे. तिला आता माझी गरज आहे." सासऱ्यांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. "तू घराची जबाबदारीही घेतलीस आणि खर्चही स्वतःवर घेतलास. खरंच, तुझ्यासारखी सून नशीबवानांनाच मिळते." ऋतुजाच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी समाधानाचं हसू उमटलं. तिने दुसऱ्याच दिवशी घरकामासाठी एका विश्वासू मावशींचा शोध सुरू केला. तिने घरकामासाठी सुगंधा काकूंना कामावर ठेवलं. पहिल्याच दिवशी सुगंधा मावशी आल्या. "नमस्कार मॅडम," ऋतुजाला त्या म्हणाल्या. मग सासूबाईंकडे वळून म्हणाल्या, "ताई, झाडू कुठे ठेवता?" सासूबाईंचा चेहरा लालबुंद झाला. नीट ऐक. मी काही तुझी ताई नाही. मला मॅडम म्हणायचं." बिचाऱ्या सुगंधा काकू घाबरून म्हणाल्या, "माफ करा." ऋतुजा लगेच पुढे आली. "सुगंधा मावशी, तुम्ही मला ताई म्हणा, आईंना मॅडम म्हणा आणि मी तुम्हाला सुगंधा काकू म्हणेन. चालेल का?" ऋतुजाने वेळ सांभाळून घेतली. सुगंधा काकूंच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्या म्हणाल्या, "चालेल ताई." घरात आता सुगंधा काकूंमुळे गमती-जमती होत होत्या. एके दिवशी सुगंधा काकूंनी पुन्हा चुकून सासूबाईंना म्हटलं, "ताई, म्हणजे मॅडम." म्हणजे त्या एवढ्या गोंधळल्या की त्यांच्या हातातला पाण्याचा ग्लास खाली पडला. परी खळखळून हसू लागली. "काकू, तुम्ही ना खूप फनी आहात." सुगंधा काकूही हसायला लागल्या. "अगं बाई, एका घरात 2-2 मॅडम असतील तर माझ्यासारख्या गरीब बाईंचा गोंधळ होणारच ना साहेब." सासरे वर्तमानपत्रातून डोकावून म्हणाले, "अहो सुगंधा काकू, तुम्ही मला साहेब म्हणू नका. सरळ बाबा म्हणा." सुगंधा काकू हसत म्हणाल्या, "अहो, मग या घरात सगळेच आपले झाले की." सगळे हसू लागले. फक्त सासूबाईंचा चेहरा मात्र अजूनही रागानेच फुगलेला होता. त्या मनात म्हणाल्या, "ही सुगंधा आली आणि घरात सगळं नीट चालू आहे. घरात सगळे ऋतुजाचं कौतुक करू लागले आहेत. आता काहीतरी नवीन डाव करायलाच हवा."
तिथूनच त्यांच्या पुढच्या कारस्थानाची सुरुवात झाली. विवेकच्या सांगण्यावरून सासूबाईंनी घरातलं कामही बंद केलं होतं. परी त्यांच्याकडे यायची. आजी, माझ्यासोबत खेळ नाही. सासूबाई म्हणायच्या, नको, आता मला बरं वाटत नाही. मी आता थोडा वेळ आराम करते, नंतर ये, मग आपण खेळू. आणि दिवसभर टीव्ही पाहत बसायच्या. परी निराश होऊन आईचा फोटो पाहत बसायची. विवेकचं दारूचं व्यसन दिवसेंदिवस वाढत होतं. त्यातच त्याने बाहेरून उधारीवर तब्बल 5 लाख रुपयांचं कर्ज करून ठेवलं होतं. कर्ज देणारे लोक आता त्याला वारंवार फोन करू लागले होते. पैशांची व्यवस्था करण्यासाठी विवेक सतत ऋतुजाच्या मागे लागला. एके दिवशी तो चिडलेल्या आवाजात म्हणाला, ऋतुजा, मला 2 लाख रुपये दे. ऋतुजा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. 2 लाख? एवढे पैसे अचानक कुठून आणू? विवेक म्हणाला, मला गरज आहे. ऋतुजाने विचारले, पण कशासाठी? विवेक म्हणाला, तुला प्रत्येक गोष्ट सांगायची गरज नाही. ऋतुजाने शांतपणे विचारलं. विवेक, खरं सांग, तुझ्यावर काही कर्ज आहे का? विवेक काही क्षण गप्प राहिला. मग चिडून म्हणाला, हो आहे. जवळपास 5 लाख रुपये आहेत. ऋतुजाच्या पायाखालची जमीनच सरकली. ती म्हणाली, 5 लाख? विवेक बोलला, हो, आणि ते फेडण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. ऋतुजा म्हणाली, पण एवढे पैसे तू का घेतलेस आणि काय केलंस एवढ्या पैशांचं? विवेक संतापून म्हणाला, झालं ते झालं. आता ते कर्ज फेडण्यासाठी तू पैसे दे. ऋतुजाने डोळे मिटले. तिच्या मनात परीचा चेहरा आला. ती म्हणाली, विवेक, माझ्या पगारातून घर खर्च, परीचा खर्च, तिच्या शिक्षणाचा खर्च आणि बाकीच्या जबाबदाऱ्या आहेत. एवढे पैसे एकदम देणं मला शक्य नाही. विवेक आणखीनच संतापला. मग तुझ्या पगाराचा उपयोग काय? तू बायको आहेस ना माझी. नवऱ्याला मदत करणं तुझं कर्तव्य आहे. ऋतुजा म्हणाली, मदत करायला मी तयार आहे, पण आधी हे कर्ज कशासाठी केलं, पैसे कुठे गेले याचा हिशोब मला दे. हे ऐकताच विवेकचा राग आणखी वाढला. मला तुला कसलाही हिशोब देण्याची गरज नाही. पैसे दे, नाहीतर माझं घर सोडून जा. ऋतुजा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ती गप्प बसली नाही. हे घर फक्त तुझं नाही विवेक. मी सुद्धा या घरासाठी 5 वर्ष राबले आहे. माझ्या कष्टाच्या पैशांवर तुझं कर्ज फेडायचं असेल तर त्याचा हिशोब विचारण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. तेवढ्यात दाराजवळ उभे असलेले सासरे पुढे आले आणि म्हणाले, विवेक. त्यांचा आवाज ऐकून विवेक शांत झाला. बायकोला घराबाहेर जाण्याची धमकी देण्याआधी स्वतःच्या चुका पहा आणि स्वतःमध्ये सुधारणा कर. ऋतुजाने सासऱ्यांकडे पाहिलं आणि तिला जाणवलं की घरात तिच्यासाठी अजूनही एक खंबीर माणूस उभा आहे. पण विवेकच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार सुरू होता. 5 लाखांचं कर्ज आणि ते फेडण्यासाठी ऋतुजाच्या पगारावर त्याची नजर आता आणखी घट्ट झाली होती. सकाळची वेळ होती. ऋतुजा ऑफिसला जाण्याच्या तयारीत होती. सुगंधा काकू सर्वांचे टिफिन पॅक करत होत्या. परी तिचं चॉकलेट मिल्क पीत होती. विवेक नाश्ता करत होता. सासूबाई नेहमीप्रमाणे हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होत्या आणि सासरे वर्तमानपत्र वाचत होते. तेवढ्यात घराच्या दरवाजावर जोरजोरात थाप पडली. बेल वाजू लागली. सगळेच दचकले. परी घाबरून आजोबांच्या मागे लपली. कोण आहे? सासऱ्यांनी विचारलं. बाहेरून कडक आवाज आला, विवेकला बाहेर बोलवा. विवेकचा चेहरा क्षणात उतरला. त्याने ऋतुजाकडे पाहिलं. ऋतुजाला काहीतरी गंभीर असल्याची जाणीव झाली. सासऱ्यांनी दरवाजा उघडला. बाहेर 3 माणसं उभी होती. त्यांच्यातला एक पुढे आला. विवेक इथेच राहतो ना? सासऱ्यांनी उत्तर दिलं, हो. पण तुम्ही कोण? तो माणूस कठोर आवाजात म्हणाला. विवेक मला चांगलं ओळखतो. त्याला बाहेर बोलवा. त्याने आमच्याकडून पैसे उसने घेतले आहेत. त्याचे आता 10 लाख रुपये झाले आहेत. बरेच दिवस आम्ही त्याला शोधतोय आणि तो आम्हाला फसवतोय. आज त्याचा पत्ता शोधत आलो इथंपर्यंत. आज पैसे घेऊनच जाणार. त्याला आधी बाहेर बोलवा. ऋतुजाच्या हातातून पर्स खाली पडली. 10 लाख? तिला विवेकने 5 लाखाचं कर्ज असल्याचं सांगितलं होतं. ती विवेककडे वळली. 10 लाख? विवेकने त्याची मान खाली घातली. ऋतुजा, मी तुला सांगणारच होतो. तेवढ्यात सासऱ्यांनी विवेकला खेचतच बाहेर आणलं. तो माणूस विवेकला म्हणाला, काय करणार आहेस आता? इतके दिवस आम्हाला आज देतो, उद्या देतो करत फसवत होतास. आता पैसे दे, नाहीतर रोज तुझ्या घरात येऊन उभे राहू. सासरे पुढे झाले.
आमच्या घरात येऊन अशा पद्धतीने बोलू नका का. तो माणूस म्हणाला, काका, आम्हालाही तमाशा करायचा नाही. बहुतेक तुम्हाला याबाबत माहिती नाही, पण पैसे दिले नाहीत तर आम्हाला आमचे पैसे वसूल करण्यासाठी पुढची पावलं उचलावी लागतील. आम्ही तुम्हाला थोडा वेळ देतो, पण पुढच्या वेळी आम्हाला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. विवेकने पैसे घेतले आहेत, त्यामुळे त्याने ते परत करणे गरजेचं आहे. ते निघून जाताना म्हणाले, पुढच्या वेळी आम्ही पुन्हा येऊ. दरवाजा बंद झाला. घरात काही क्षण पूर्ण शांतता पसरली. परी आईला घट्ट बिलगून बसली होती. परी घाबरून म्हणाली, आई. ऋतुजाने लगेच तिला जवळ घेतलं. घाबरू नकोस बाळा, आई आहे ना. ऋतुजाला धक्का बसला. तिने विवेककडे पाहिलं. तू 10 लाखाचं कर्ज केलंस, का सांगितलं नाहीस? विवेक काही बोलत नव्हता. विवेक, उत्तर दे. तो हळू आवाजात म्हणाला, मी सगळं व्यवस्थित करणार होतो. मला वाटलं होतं पैसे मिळतील. ऋतुजा म्हणाली, कुठून? विवेक गप्प झाला. सासरे संतापून म्हणाले, तू किती मोठ्या संकटात आम्हाला ढकललं आहेस याची तुला कल्पना आहे का? सासूबाई मात्र घाबरलेल्या आवाजात म्हणाला, माझ्या मुलाला काही बोलू नका. त्याने टेन्शनमध्ये येऊन जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं तर काय? आपण पैसे जमवू आणि कर्ज फेडू. त्यावर ऋतुजा त्यांच्याकडे पाहत म्हणाली, आई, पैसे जमवण्याआधी आपल्याला हे कर्ज नेमकं कशासाठी झालं, किती आहे आणि कोणाकडून घेतलं आहे हे समजावून घ्यावं लागेल. ऋतुजा सोफ्यावर बसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ती कोसळली नाही. तिने विवेककडे पाहिलं. मी तुझी पत्नी आहे. तुझ्या चुकीची शिक्षा नाही. तू कर्ज केलंस, मला खोटं सांगितलंस आणि आता माझ्या पगारावर तुझा अधिकार असल्यासारखं वागतोयस. विवेक काही बोलला नाही. ऋतुजा पुढे म्हणाली, मी तुला या संकटातून बाहेर पडायला मदत करेन. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पण एक अट आहे. आता एकही गोष्ट माझ्यापासून लपवायची नाही. सगळ्या कर्जाचा हिशोब माझ्यासमोर ठेवायचा. दारू आणि उधळपट्टी बंद करण्यासाठी तू स्वतः निर्णय घ्यायचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती थोडी थांबली. माझ्या पैशांवर तुझं कर्ज फेडायचं असेल तर माझ्या परवानगीशिवाय बाहेर काहीही करायचं नाही. सासरे अभिमानाने तिच्याकडे पाहत होते. बरोबर बोललीस बाळ. विवेक पहिल्यांदाच शांतपणे खाली पाहत होता. त्याला जाणवत होतं, त्याने केवळ 10 लाखांचं कर्ज केलं नव्हतं. त्याने आपल्या पत्नीचा विश्वास, आपल्या मुलीची सुरक्षितता आणि संपूर्ण कुटुंबाची शांतता पण धोक्यात घातली होती. आणि आता घरातला पुढचा संघर्ष फक्त कर्ज फेडण्याचा नव्हता, तर विवेकला स्वतःच्या आयुष्याची दिशा बदलण्यास भाग पाडण्याचा होता. पुढील भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी आपल्या माझी स्टोरी टेलिंग या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा. धन्यवाद.